गोजिरी किचन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपल्याला थंडीमधली पौष्टिक अशी भाजी करायची आहे आणि गावाकडचा सकाळचा नाश्ता पाकाचा असतो. अतिशय पौष्टिक अशी भाजी आणि गरमागरम चुलीवरच्या चपात्या आज आपण करणार आहोत अगदी सकाळी सकाळी स्वयंपाक. तर चला आता तयारी करूया आपण स्वयंपाकाची आणि गावाकडचं पहा कसं वातावरण आहे आणि गावाकडचा नाश्ता सकाळचा म्हणजे न्याहारी. आपली चूल चांगली पेटली आहे. आता आपण भांडं ठेवून घेऊया, पाणी टाकून घेऊया. तर झाकण ठेवूया. आता पाणी आपण गरम करण्यास ठेवलेलं आहे. हुलगे चांगले निवडून झालेले आहेत. हुलगे आपण धुवून घेऊया. मध्ये हुलगे हे उष्ण असतात आणि वात विकारांवरती आणि किंवा सर्दी पडसं झाल्यावरती याची भाजी किंवा याचं सूप आपण खाल्लं पाहिजे. थंडीमध्ये असं पौष्टिक आहार आहे आपल्या शरीरासाठी. तर हुलगे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता हे आपण पाण्यामध्ये टाकूया. तर पाणी देखील आपलं गरम झालेलं आहे. आता हुलगा आपण टाकून घेऊया. आता आपण झाकण ठेवूया. आता हुलगं चांगलं शिजून द्यायचं आहे आपल्याला. आता एक 10 ते 15 मिनटं झालेले आहेत. आपण झाकण काढलेलं आहे आणि हुलगे पाहू शकता आपले चांगले शिजले आहेत. आता आपण ते काढून घेऊया, उतरून घेऊया खाली. शेंगदाणे भाजून घेऊया. खरपूस शेंगदाणे असे भाजून घ्यायचे. शेंगदाणे आपले चांगले भाजले आहेत, काढून घेऊया. पण वाटण काढलेलं आहे, खोबरं, शेंगदाणे आणि लसूण. आता पाट्यावरती वाटण करून घेऊ. आपलं टेचून झालेलं आहे. शेंगदाणे आणि लसूण घेऊया. थोडीशी कोथिंबीर वाटून घेऊया. तयार झालेलं आहे. आता काढून घेऊया आपण. आणि अशाच प्रकारे पाट्यावरती वाटण काढून छानपैकी असं मातीच्या भांड्यातली हुलग्याची भाजी थंडीमध्ये एक ऊर्जा देते. तर आता आपलं वाटण इथे काढून झालेलं आहे. पाटावर वंट्या धुवून घेऊया आपण. तर आपलं हुलगं इथे चांगलं शिजलं आहे. ठेवूया भाजी फोडणीत टाकण्यासाठी. भांडं चांगलं तापलं आहे. आता तेल टाकून घेऊया आपण. तेल चांगलं गरम झालेलं आहे. लाल तिखट घेतलेलं आहे आणि ही भाजी थोडीशी चवीला तिखटसरच करायची. मसाला आपण परतून घेऊया. आता आपलं वाटण इथे तयार झालेलं आहे, ते टाकून घेऊया. वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. म्हणजे मसाला आपला चांगला परतला गेला आहे. आता वाटणाचं आपण पाणी टाकून घेऊया. आता मसाला एक 5 मिनिटं आपण शिजून देणार आहोत. झाकण ठेवूया. आता आपण झाकण काढूया आणि मसाला पाहू शकता. मसाला चांगला आपला शिजला गेला आहे. आता आपण जे हुलगे शिजवले होते ते टाकून घेऊ. माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा. आता भाजीमध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. इथे मी खडे मीठ घेतलेलं आहे.
आता भाजी आपण ढवळून घेऊया. आणि थंडीमध्ये अशी गरमागरम चुलीवरची भाजी आणि गरमागरम बाजरीची भाकर किंवा चपाती आपल्या शरीरासाठी खरंच पौष्टिक आहे. थंडीमध्ये अशी हुलग्याची भाजी करून खा तुम्ही नक्कीच एकदा तरी. आणि कोकणामध्ये तर आवर्जून अशा भाज्या केल्या जातात. हुलग्याचं कडण, माडगं आणि सर्दीमध्ये अतिशय पौष्टिक आहे आपल्या शरीरासाठी. तर भाजीला आपण खदखदून चांगली उकळी आणूया. तर आपल्या भाजीला चांगली खदखदून अशी उकळी आलेली आहे आणि मस्त होते बरं काही चवीला. वेगवेगळ्या पद्धती असतील प्रत्येक ठिकाणच्या, परंतु चव मात्र एकच आणि अतिशय पौष्टिक अशी शरीरासाठी आपल्या. तर वरून थोडीशी आपण कोथिंबीर घालूया. तर भाजी आपली इथे झालेली आहे. आता उतरून घेऊया आपण. तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे वाटण काढून भाजी करायला अजिबात विसरू नका. भाजी जर तुम्हाला जरा जरी आवडली असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका. साईडलाच ठेवूया आपण, म्हणजे गरम राहील भाजी. झाकण ठेवूया. तवा ठेवून घेऊया. आता आपल्या हुलग्याच्या भाजीबरोबर मस्तपैकी अशी गरमागरम चपाती पण करायची आहे. आता तव्यावरती टाकून घेऊया. अशा सर्व चपात्या आता आपण करून घेऊया. चपाती लाटून घेऊया आपण. आणि 3 गडीची चपाती. गरमागरम चपाती आपली दोन्ही बाजूनी शेकली आहे. आता काढून घेऊया आपण. तर आपली हुलग्याची पौष्टिक अशी भाजी इथे तयार झालेली आहे आणि गरमागरम चपात्या. हुलग्याची भाजी आणि चपाती आणि कांदा असा आपला बेत आहे सकाळच्या ढ्यारीचा. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नक्कीच अशी भाजी एकदा तरी करून पहा.